रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर नागरिकांसाठी तातडीनं आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या. सामाजिक कार्यकर्ता अल्तमश जरीवाला यांची मागणी. पवित्र रमजान ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदान इथं नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक व्यवस्था तातडीनं करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अल्तमश जरीवाला यांनी केली आहे. येत्या शनिवारी दिनांक 21 रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार असून दरवर्षीप्रमाणे हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदान इथं एकत्र येऊन सकाळी 10 वाजता नमाज अदा करतात. मात्र सकाळी 8 वाजल्यापासून वाढत्या उन्हामुळं विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं उष्माघात आणि इतर आरोग्य समस्या या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं योग्य उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं जरीवाला यांनी नमूद केलं आहे. या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात आच्छादित शामियाना उभारणं, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, आरोग्य मदत कक्ष, मेडिकल हेल्प डेस्क आदी सुरू करणं, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी आणि औषध साठा उपलब्ध ठेवणं, तसंच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका, ॲम्ब्युलन्स ही सज्ज ठेवणं अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच परिसरामध्ये स्वच्छता व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणीसुद्धा करण्यात आली आहे. ईद हा सौहार्द, बंधुभाव आणि एकतेचा सण असल्यामुळं मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र येतात. त्यामुळं कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अहिल्यानगर महानगर प्रशासनानं तातडीनं योग्य नियोजन करून सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अल्तमश जरीवाला यांनी केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.